1 2 3 4 आणि 5 ह्या 5 ब्लाऊजचे मी आता तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. आणि ते पण कटोरी ब्लाऊजचं हे कटिंग आहे. आणि ब्लाऊजची उंची आहे आणि चेस्ट किती आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एकदमच ह्या 5 ब्लाऊजचे एकाच मापाचे असल्यामुळे वन टाईमच मी याला कट करणार आहे. हे साधे ब्लाऊज असल्यामुळं म्हणजे ह्याला कोणत्याही प्रकारचं अस्तर नसतं, त्याच्यामुळे हे डायरेक्ट आहे ना ब्लाऊजच्या पीसवर कट करता येतात. हे 5 चेस्ट आहे 10 इंच आणि हाईट आहे ते 13 13.5 13 आहे 13. एकाच वेळी 5 ब्लाऊजचं कटिंग आहे आणि हे कटोरी कटिंग आहे. आणि चेस्ट याची 40 इंच आहे. हे पहा 40 हे पॅटर्न आहे. 40 इंचचं चेस्ट आहे म्हणजे 1/4 धरलं तर 10 आणि 40 इंच चेस्टमध्ये 1.5 इंच ॲड मी ह्या पेपरमध्ये कटिंगमध्ये केलं आहे. म्हणजे इथपर्यंत 40 इंच येतं आणि इथून 1.5 इंच आहे. तर आतून शिलाई मार्जिनसाठी आहे. तर बघा रेष आखलेली आहे छोटी. हे मी डायरेक्ट पेपरमध्येच कट करून घेतलेलं असते शिलाई मार्जिन. आणि उंची ह्याची 13 म्हणजे 13.25 13.5 होती. 13.5 जर धरली तर त्यात 1 इंच प्लस करून 14.5. आणि मी आता कापडावर कट करणार. आधी आखून घेणार आणि नंतर कट करणार. आता मी प्रथम याच्यावर आहे ना हे 3 भाग आखून घेणार आहे. आणि इथं मी बाही काढणार आहे आणि इथं बेशल पट्टी काढणार आहे. आणि बाही आणि बेशल पट्टी मी नंतर आखून घेणार आहे. अगोदर मी हा पाठीमागचा भाग आखून घेणार आणि पुढचा भाग देखील आखून घेणार. आणि हे 2 भाग कट केल्यानंतर मी हे बाही आणि ब्रेशल पट्टी कट करणार आहे. हे पहा प्रथम ह्या पॅटर्नचा जो गळा असतो ते मी आखून घेणार असा. फोर्टी चेस्ट म्हणल्यावर हा खूप मोठा ब्लाऊज झाला. आणि याची कटिंग आणि वरून 5 ब्लाऊज एकावरती एक टाकून मी कट करणार आहे. पॅटर्न माझ्या अगोदरचेच आहे त्यामुळे मला जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. हे पहा पाठीमागचा जो भाग आहे तो मी आखून घेतला. आणि ह्याला गळा जो ठेवायचा असतो तो मी असाच मोजते. म्हणजे खालची कमरपट्टीच्या पासून गळ्यापर्यंतची पट्टी असते त्याला वरच्या बाजूने अर्धा आणि खालच्या बाजूने अर्धा इंच. हे पहा माझं ऑलरेडीच परफेक्ट आलं. अर्धा इंच शिवाय जाईन आणि राहिलेला आहे तो गळा राहील असं. मागचा भाग आखून घेतला, गळ्याला व्यवस्थित सेप आखून घेतला. आता हा पुढचा भाग आहे तो पण मी इथंच कट करणार आहे. हे पहा म्हणजे अगोदर आखून घ्यायचा आणि नंतर कट करायचा. हे पहा आखताना थोडं व्यवस्थित आखायचं. पुढच्या गळ्या टाकायची काहीच गरज नाही. चेस्ट वाईज गळे कट केलेले असतात पॅटर्नला आणि ते व्यवस्थितच बसून जातात. म्हणजे हाईट वाईज असतात हे गळे. पॅटर्नचा गळा जो आहे तो हाईट वाईज असतो. हे पहा हाईट वाईज गळा अगोदरच कट केलेला असतो. आता इथं मी ब्रेशल पट्टी आखून घेणार आहे. ब्रेशल पट्टी आखताना इथून आधी सरळ रेषा आखून घेणार. मी याचा टक्स पॉईंट आधीच कट केलेला आहे 40 इंचाला किती लागतो ते. कटोरी मी आखून घेतली आणि मी एवढेच अगोदर कट करून घेणार आहे. आता कट कसं करायचं हे पहा. 4 ब्लाऊज आहेत 1 2 3 4 नाही 5 ब्लाऊज आहेत 1 2 3 4 5. आता हे बाजूचा गळा करताना अगदी व्यवस्थित करायचं. जास्त कापड इकडं तिकडं जर हलवून गेलं तर ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम आणि अंगात बसायला पण प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अगदी व्यवस्थित कट करताना कापड जरी हलवलं तरी इकडं तिकडं अगदी व्यवस्थितच कट करायचं याला. कारण हे 5 ब्लाऊज आहेत. जर थोडं जरी चुकलं तर 5 ब्लाऊज चुकत्या. त्यामुळं ब्लाऊज स्टिच करण्यापेक्षा कटिंग चांगलं जर केलं तरच ब्लाऊज चांगले बसतात. कटिंग चांगलं केलं की अर्धा इंचाचा पेस्ट ठेवून शिवायला काही जास्त अवघड जात नाही. हे पहा हे 5 बॅकचं माझं रेडी झालं. आता हे फ्रंटचं 5 मी जास्त इकडं तिकडं हलत नाही. कापडच इकडं तिकडं मला सवय लागली त्यामुळे मी हलवते आणि कट करते. हे पहा पुढचा भाग मी आता कट केला.
ही जी इकडच्या साईडचं कापड राहिलं आहे ती डबल फोल्ड येतो, त्याच्यामुळे याची बटन पट्टी आणि हुक पट्टी जी असते ती बनवता येते, किंवा हुक लूक पट्टी किंवा बटन आणि काजीची पट्टी असते ती बनवता येते. हे पहा, हा पुढचा भाग झाला. हे झाले ह्या बाजूचं कटिंग. आता ही जी राहिली आहे आपली ती कटोरी. आता कटोरी देखील मी पटकन कट करून, ही खूप मोठी कटोरी आहे, म्हणजे 40 साईजचा ब्लाऊज खूप मोठा झाला. 38 पासून जे पुढचे ब्लाऊज असतात त्याला कटोरी सुद्धा ब्रॉड येते. आणि पहा, ही झाली कटोरी. कटोरी पण मी कट करून घेतली. आणि आता माझी बेशील पट्टी आणि बाहेरची कटिंग राहिली आहे, ती पण मी कट कशी करायची ते आता दाखवणार. हे 5 ब्लाऊजच्या 5 बाह्या आहेत आणि या मी 1 टाइम स्टिच करत आहे, म्हणजे 1 टाइम कट करत आहे. आणि कट करताना या बाहीची दंडघेर आणि बाहीची लांबी एवढंच आपल्याला माप लागतं, जास्त नाही. दंडघेर आहे 6 आणि 40 साईजचा हा ब्लाऊज आहे, दंडघेर 6 आहे. आणि 40 साईजचा ब्लाऊजला दंडघेर 6 आणि 7.25 इंचाची ही बाही आहे. हे पहा, 7.25 इंचाची बाही आहे. आता 7.25 इंच म्हणल्यावर 8.25 9.25 हे पहा, इथपर्यंत आपलं बरोबर बसून जाते. परंतु याला असं फोल्ड करूनच ही बाही काढायला लागते. हे पहा, असं फोल्ड करायचं सगळं कापून. 5 ब्लाऊज आहेत हे आणि 5 ब्लाऊजच्या 5 बाह्या आहेत. अगदी व्यवस्थित कट केलं तरच ब्लाऊज देखील व्यवस्थित येईल, नाहीतर थोडं जरी चुकलं तर 5 ब्लाऊजचा प्रॉब्लेम होऊन जाईल. खूप जाड असा, हे पहा, अर्धा इंच जाड असा पेज तयार झाला आहे, पण कात्री माझी चांगली असल्यामुळे ते 1 टाइमच कट होऊन जाणार आहे. आता 7.25 इंच या साईडला टाकायचं. 7.25 अधिक 8.25 9.25. आता माझा जे मुंडा आहे ब्लाऊजचा, तो मुंडा माझा 6.5 आहे. 6.5 मध्ये इकडची जी बाजू असते, म्हणजे ही बंद बाजू आली, ह्या बाजू 6.5 मध्ये 3 इंच ॲड करायचं. 6.5 7.7 8.5 9.5 9.5 इंच इथं मोठा ब्लाऊज आहे हा. इथून 3 इंच खाली रेषा आखून घ्यायची आणि 3 इंचापासून इकडं 1.5 इंच आतल्या बाजूला आखून घ्यायची आणि इथून 1 इंच आखलेलं असते ती याला जोडायचं. इथून 1 इंच सरळ ठेवायचं आणि मुंडा अधिक 3 हे अंतर आहे ते मुंडा अधिक 3 इंच टाकायचं. मुंडा अधिक 3 इंच टाकल्यानंतर हे झालं 9.5. 6.5चा मुंडा आहे, 9.5 झालं. तिथून 3 इंच खाली घ्यायचं, इथून 1.5 इंच आत घ्यायचं. दंडघेर जो आहे तो दंडघेर इथं टाकून त्यात 1.5 किंवा 2 प्लस करायचं. शिलाई मार्जिन आतून लागतं, शिलाई मार्जिनसाठी दंडघेर 6 आहे, मग मी 2 इंच ॲड करत आहे, 8 इंच ठेवत आहे. आणि 8 इंच इकडं तिरकं असं जोडून घ्यायचं. हे पहा, आता इथून असा बाहीचा सेप देऊन घ्यायचा छान असा इथपर्यंत. फिशकट, याला फिशकट म्हणतात. हे पहा, मी स्लीवचा सेप पण देऊन घेतला. हाईट पण जास्त आहे आणि चेस्ट पण 40 चेस्टचा हा ब्लाऊज आहे, त्यामुळे कट करताना प्रथम हा बाहेरचा भाग असतो म्हणजे मागं जोडायचा आणि हा आतला असतो. दीड इंच अगदी सरळ कट केलं. 5 ब्लाऊज आहेत, 5 ब्लाऊजच्या ह्या स्लीव आहेत 5, म्हणजे 10 स्लीव आहेत या संपूर्ण. किती? 10. एका ब्लाऊजच्या 2, 5 ब्लाऊजच्या 10 स्लीव. 2 लगेच नाही दाखवत, अजून पुढचा भाग आहे ना कट करायचा राहिला. हे पहा, मधनं बघायचं इथपर्यंत, इकडं खाली 10 आणि इकडं खाली 10. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10.
मागच्या बाजू 10 झाल्या आणि ह्या पुढच्या बाजू 10 आहेत. कात्री व्यवस्थित अशी मध्ये ठेवायची आणि पुढचा भाग आहे 10 स्लीव चा कट करून घेतला. म्हणजे हे 10 आणि हे 10 असे 20, म्हणजे वन टाईम हे 10 कापड आहेत, म्हणजे 5 स्लीव आहेत. 1 2 3 4 आणि 5 ब्लाऊजच्या 5 स्लीव, म्हणजे एका ब्लाऊजच्या 2 एकूण 10 स्लीव रेडी झाल्या. 10 स्लीवचं कटिंग मी वन टाईमच करून लावलं. आता माझी ब्रेसल पट्टी जी कट करायची राहिलेली ते मी कट करून तुम्हाला लावणार आहे. मला 1 नाही 2 नाही 5 ब्लाऊजसाठी 10 ब्रेसल पट्ट्या, जशा बाह्या 10 लागल्या तशा ब्रेसल पट्ट्या देखील 10 लागणार आहेत. आणि त्यासाठी मी हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मला शिल्लक राहिले आहे, त्यातूनच कट करून दाखवत आहे. पहा, ही माझी ब्रेसल पट्टी आहे आणि ती 3.5 आणि 3 अशी मापत आहे. चेस्ट पण जास्त असल्यामुळे ब्रेसल पट्टी देखील थोडीशी ब्रॉड आणि लांब रुंद असते. आणि 1 मीटर फॅब्रिकमधलं अगदी थोडंसंच फॅब्रिक माझं यातलं शिल्लक राहिलं आहे. आता मला एकाच वेळी मी अशी बघा ब्रेसल पट्टी टाकायची आणि तीच ब्रेसल पट्टी परत उलटी करून तिथं चिटकून अशी टाकायची, म्हणजे खालच्या साईडला आपली एक टीप घालायची आणि फॅब्रिक कट करायचं वाचतं. आणि विशेष म्हणजे ह्याची स्टिचिंग पण खूप छान येते. इथं कोपरा थोडासा कमी शिल्लक पडला आहे, पण ब्रेसल पट्टी माझी असतानाच अर्धा इंच जास्त आहे, त्याच्यामुळे मी हे नंतर ब्लाऊज शिवाय टायमिंगला इथलं राहिलेलं फॅब्रिक कट करून काढणार. हे पहा, ही माझी ब्रेसल पट्टी. आता 10 ब्रेसल पट्ट्या आहेत. एका ब्लाऊजसाठी 4 ब्रेसल पट्ट्या लागतात, म्हणजे ह्या साईडच्या 2 आणि ह्या साईडच्या 2, 4. पण मी वन टाईम कट केल्यामुळे मला 2च लागतात. खूप जाड झाले आहे हे आणि कट करायला खूप त्रास देतो. हे पहा, अर्धा इंच जास्त होतं ते पण मी कट करून काढलं. आता ह्या 4 ब्रेसल पट्ट्या आहेत. आता माझे एवढं फॅब्रिक एक्स्ट्राचं शिल्लक राहिलं आहे आणि या फॅब्रिकमधून मी कमरपट्टी, काज बटन आणि गोटपट्टी काढणार आहे. आता हे पहा, कमरपट्टी, काज बटन कसं काढायचं ते पण मी दाखवणार आहे. आता हे 5 ब्लाऊज अगोदर मी एकावेक करून दाखवणार. हे पहा, 1 2 3 4 आणि 5 कॉटनचे 40 साईजचे हे 5 ब्लाऊज आहेत कॉटनचे. आणि या 5 कटोऱ्या आहेत, यांच्या 10 कटोऱ्या तसं म्हणायला गेलं तर, पण 5 ब्लाऊजचं मी 5 बोलते. 3 4 आणि 5 हे 1 पुढचा भाग, 2 3 4 आणि 5. आणि ह्या ब्रेसल पट्ट्या 5, 1 2 3 4 आणि 5. आणि ह्या सगळ्यांसाठी आता हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक राहिलं आहे याची काचपट्टी, बटनपट्टी, हुकपट्टी मी काढून दाखवणार आहे. हे जे फॅब्रिक आहे यात काच बटनपट्टी डबल फोल्ड निघते. हे पहा, डबल फोल्ड पट्टी यामध्ये 1.5 इंचाची काचपट्टी पण निघते अर्ध्यात. इथून इकडं आहे ती काचपट्टी आणि इकडून इकडं आहे ती बटनपट्टी, म्हणजे इकडे आहे ती हुकपट्टी आणि इकडे आहे ती हुकलोक पट्टी, अशा ह्या पट्ट्या निघतात. 5 कापडवर मी 5 टाकून घेत आहे. ही झाली हुकलोक पट्टी. आता कमरपट्टी काढायची आणि कमरपट्टी नंतर गोटसाठी कापड काढायचं. हे पहा, कमरपट्टी मी एकाच ब्लाऊजची काढून दाखवणार आहे. 1.5 इंचाची कमरपट्टी असतात, काही जणी 2 इंचाची घेतात, परंतु मी 1.5 इंचाची काढणार आहे. हे पहा, 1.5 इंचाची. जर कमी पडली, या 2 पट्ट्या असतात, जर कमरेला कमी पडली तर दोन्ही एकमेकाला जॉईंट देऊन काढू शकतो, अशा काढायच्या. आणि आता मी गोटपट्ट्या काढत आहे. हे पहा, गोटाच्या पट्ट्या 6 इंचाची असते माझी गोटपट्टी. आणि मला खूप प्रॅक्टिस झाली आहे, त्यामुळे मधाची पण गरज लागत नाही, मी सहजासहजी कट करते.
2 आणि 2 4 आणि या 2 अजून काढल्या. तर संपूर्ण ब्लाऊजचंच माझं कटिंग आता रेडी झालं आहे. आणि सगळे ब्लाऊज मी आता एका वेळी टाकून गोल गोल करून बांधून ठेवणार आहे. हे 4 ब्लाऊज मी व्यवस्थित बांधून ठेवले आहेत, असे गोल 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 फोल्ड करून. कॉटनचं कापड आहे, चुरगळत नाही. आणि विशेष म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बांधून ठेवल्याने असे मी एका दिवशी 15 20 25 30 किती पण ब्लाऊज कट करून घेते. जेवढे मला एका ट्रममध्ये जेवढे हे ब्लाऊज कंप्लीट होत नाहीत ना शिवून, तोपर्यंत जेवढे दुसरे ब्लाऊज असतात ते पेंडिंग असतात. आणि समजा 30 झाले, 35 झाले, 40 झाले तर मी एकाच दिवशी कट करते. आज मी असे कमीत कमी 25 तरी